माढा तालुक्यातील सीना नदीला पूर आला आणि तो पूर आता ओसरलाय। आता ग्रामस्थांना पुन्हा उभं राहण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो। उंदरगावमधील सीना नदीच्या काठी असलेला जो पूर आहे तो ओसरला त्यानंतर ग्रामस्थ आपल्या घराकडे परततायत। 2 दिवस घरात पाणी राहिल्यानंतर घरातील सगळं साहित्य अन्नधान्य भिजून गेलाय। आता ही स्वच्छता करायला वेळ लागणार आहे आणि यातून सावरण्यासाठीच मदतीची गरज आहे। पण अद्याप सरकार तोंड उघडायलाही तयार नाहीये। स्थानिक लोकांनी केलेल्या मदतीवरती ही पूर बाधित राहिले, पण आता पुन्हा उभं राहायला वेळ जावा लागणार आहे। पूर आल्यामुळे सगळे घरातील सगळं उद्ध्वस्त झाले। आता आम्ही स्थलांतर केलं होतं, पण तिथून आल्यानंतर बघतोय तर घरात काहीही नाही। तुम्हाला आता बघताय तुम्ही समोर इथं सगळं भिजलंय, आमचं अन्न भिजलंय, धान्य भिजलंय। आता करून काय खाईन म्हणलं तर आमच्यापाशी काय नाहीये। आम्ही आलोय बघतोय सगळं उद्ध्वस्त झालंय आमचं। जवळजवळ 10 फूट पाणी होतं इथं आणि घरातील सगळ्या वस्तू ज्या अनाज धान्य पाणी सगळं भिजलं, कर आलं त्याला। आता साफसफाई करायला लागलोय, पाकच भिजलं। अतिशय कष्टाने आम्ही प्रपंच उभा केलेला होता। आमची व्यवस्था करा, आमची सोय करा। आता आम्ही आलो तर आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही घरात साहेब। आणि हो का अशी अवस्था झाली, सध्या घराची सगळं वाहून गेले, घर पाण्यात होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।